मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सध्या इम्प्लिमेंट केली जाते आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या आलो रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये। आपल्यासोबत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आहेत। सर, टॉप 10 मध्ये सध्या रत्नागिरी जिल्हा आहे। या योजनेमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, किती अर्ज आलेत आणि सध्याची काय परिस्थिती? नमस्कार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपला जिल्ह्यामध्ये एकूण 2,74,000 अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेली आहे आणि या प्राप्त अर्जापैकी आपण तालुका स्तरावर तहसीलदार, BDO, मुख्याधिकारी, नगरपालिका, CDPO मार्फत छाननी आता करतो आणि छाननी करून आता 2 लाख अर्जाची आपण अप्रूव्हल दिलेली आहे आणि ते जिल्हास्तरीय लॉगिनवर आलेली आहे। आणि आपला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑलमोस्ट एकंदरीत बघितला तो ऑलमोस्ट 80% अर्जाची छाननी झालेली आहे। याच्यामध्ये मंडणगड, खेड, गुहागर, संगमेश्वर, लांजा 100% छाननी अर्ज केलेली आहे आणि राजापूर, रत्नागिरी आणि दापोलीची थोडीशी शिल्लक राहिली आहे, तो पण आपण आज अखेर पूर्ण करतो। जी रक्कम सरकार सांगते आहे ती रक्कम कधीपर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल, काय सांगितलं जाईल? आता एकदा तालुका स्तरावरून छाननी होऊन जिल्हास्तरीय समितीकडे आला, सो जिल्हास्तरीय लॉगिनवर त्याचे पण अप्रूव्हल दिले जाईल आणि ते अप्रूव्हल देऊन आपण राज्य शासनाकडे पाठवतो आणि राज्य शासनाने त्या सगळे पात्र लाभार्थ्यांची यादी NPCIला पाठवून त्यांच्या आधार सेडिंगवर करून घेऊन पुढची जी प्रक्रिया आहे DBT आहे लवकरात लवकर लाभार्थ्यांना ते दिले जाईल। नेमके निकष यासाठी तंतोतंत हे केले जातात का? छाननी करताना काही अडचणी येत आहेत का? छाननी करताना आपण सुरुवातीला प्रत्येक गाव पातळीवर अंगणवाडीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आपण एक कॅम्प घेतला होतो। त्या कॅम्पमध्ये सर्व लाभार्थ्यांना आपण व्यवस्थित माहिती दिलेली आहे, कोण कोण पात्र असणार आहे, कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि मध्ये शासनाने पण बऱ्याच डॉक्युमेंट्सची जे अटी आहेत ते शिथिलता करून एकदम युजर फ्रेंडली पद्धतीने ॲप पण डेव्हलप करून दिलेली आहे। सो याच्यामध्ये आपल्याला छाननीमध्ये जास्त काही अडचणी आले नाही आहे, फक्त ज्यांनी माहिती अपुरा भरलेली आहे या डॉक्युमेंट व्यवस्थित त्यांनी जोडले नाही आहे, फक्त ते आपण अंशतः रिजेक्ट करून परत अंगणवाडी सेविकांची लॉगिनमध्ये आपण पाठवतो, त्यांच्याकडून पुन्हा दुरुस्ती करून आपण स्वीकृत अप्रूव्ह देऊन आपण त्यांना प्राप्त करून DBT करतो। नक्कीच या ठिकाणी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होत आलेली आहे। या योजनेमधून महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील असं आश्वासन या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।